प्रेग्नन्सीनंतर खूप हेअरफॉल होतोय, तर काय करायचं? आता प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरीनंतर हेअरफॉल होणं हे खूप नॉर्मल आहे. त्याला टिलोजन इफ्लेवम म्हणतात. बेसिकली प्रेग्नन्सीमध्ये आपल्या शरीरामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये इस्ट्रोजन असतं, त्यामुळे केस भराभर वाढतात, रेस्टिंग फेजमध्ये जातात आणि एका ग्रोथ फेजमध्ये अरेस्ट होतात. डिलिव्हरीनंतर हॉर्मोन विड्रॉ होतो आणि हे केस सगळे गळायला लागतात. त्यानंतर झोप कमी पडते, आपल्याला सतत ब्रेस्ट फिडिंग करायचं असतं, स्ट्रेस असतो, ही त्याच्या मागची कारणं आहेत. युजली टिलोजन इफ्लेवम किंवा डिलिव्हरीनंतरची जी केस गळती होते ती 2 ते 4 महिन्यासाठी नॉर्मल आहे. आता त्यात तुम्ही झोपेचं थोडंसं लक्ष देऊ शकता, ब्रेकमध्ये थोडं झोप घेऊ शकता, न्यूट्रिशन खाऊ शकता, म्हणजे आयर्न, फॉलिक ॲसिड, झिंक किंवा कॅल्शियम याने उपयुक्त असा आहार आपण घेऊ शकतो. आणि थोडी रेस्ट, थोडा मसाज, त्यानंतर हेअर ऑइलने थोडीशी स्टीम थेरपी घरच्या घरी हे सगळं करू शकता. काही स्किन ट्रीटमेंट्स किंवा खूप स्टायलिंग वगैरे या काळामध्ये अवॉइड केलेल्याच बऱ्या असतात. पण जर हा हेअरफॉल 1 वर्षाच्या पेक्षा जास्त तिखट असेल तर हेअरफॉलसाठी होणारी बाकी कारणं जसं की अनेमिया आहे, थायरॉइड डिस्फंक्शन्स आहेत, विटॅमिन डी मध्ये कमतरता आहे, याची तपासणी नक्की करून घ्या. बाकी टिलोजन इफ्लेवम 2 ते 4 महिन्यामध्ये एकदम नॉर्मल आहे. थँक्यू सो मच.